Welcome to second AV. The English Language Literary Club is conducting an online webinar for junior college students, and only few selected students have been called for a group discussion on the topic of online classes, blessings or curse. Prepare 4 or 5 views in the form of discussion. तर त्या ठिकाणी आता आपल्याला एक अतिशय वेगळा टॉपिक आहे. द इंग्लिश लँग्वेज लिटररी क्लब इज कंडक्टिंग ऑनलाईन वेबिनार फॉर ज्युनियर कॉलेज स्टुडंट्स. तर इंग्लिश लँग्वेज लिटररी क्लब आहे तुमच्या कॉलेजमध्ये आणि ह्या क्लबने त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजच्या मुलांसाठी एक ऑनलाईन वेबिनार म्हणजे आपण जे आपण झूम वगैरे घेतो ना, आपण ही झूमची मीटिंग त्याला म्हणता वेबिनार. तर एक वेबिनार जो आहे वेबच्या माध्यमातून घेतलेले एक प्रकारची गटचर्चा जी आहे किंवा चर्चा आहे. कारण स्टुडंट्स ओनली फॉर फ्यू सिलेक्टेड स्टुडंट्स हॅव बीन कॉल फॉर अ ग्रुप डिस्कशन. फक्त काही विशिष्ट मुलांनाच त्या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे. टॉपिक त्या ठिकाणी आहे ऑनलाईन क्लासेस ब्लेसिंग ऑर कर्स. तर त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस जे आहे ते शहापाय की वरदान आहे. प्रिपेअर 4 or 5 व्ह्यूज इन द फॉर्म ऑफ डिस्कशन. तर आपल्याला 4-5 व्ह्यूज त्या ठिकाणी सांगायचे आहेत. एक्सपर्ट त्या ठिकाणी म्हणतोय वेलकम यू ऑल इन अ वेबिनार कंडक्टेड बाय इंग्लिश लँग्वेज अँड लिटररी क्लब. तुमचं मी स्वागत करतो लिटररी एक्सप्लोरर ऑफ SVK कॉलेज. डिअर पार्टिसिपंट्स, यू इच विल बी गिवन 5 minutes टू थिंक ओव्हर द टॉपिक फॉर आवर टुडेज ग्रुप डिस्कशन ऑनलाईन क्लासेस बून ऑर कर्स. तर तुम्हाला प्रत्येकाला 5 मिनिटाचा वेळ जो आहे तो आम्ही देऊ. त्या 5 मिनिटात तुम्हाला विचार करायचा आहे ह्या टॉपिकवर. यू आर नाऊ फ्री टू स्टार्ट युअर डिस्कशन. हू विल स्पीक फर्स्ट. तर कोण बोलणार आहे तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्या 5 मिनिटं तुम्ही तयारी करा आणि तुमच्या बोलण्याला सुरुवात करा. कोण पहिलं बोलतंय. तर त्या ठिकाणी रणजितने सुरुवात केलेली आहे. तो म्हणतोय अकॉर्डिंग टू मी दिस डिबेट इज रिअली इम्पॉर्टंट इन दिस करंट पॅन्डेमिक सिच्युएशन. मला असं वाटतं की सध्याच्या ह्या पॅन्डेमिकमध्ये सध्याच्या ह्या जो कोविडची जी साथ चालू आहे त्याच्यामध्ये ही डिबेट अतिशय महत्त्वाची आहे. राईट फ्रॉम द मंथ टू मार्च वी ऑल आर ॲट होम. कारण मंथपासून त्या ठिकाणी मार्चपासून आपण त्या ठिकाणी घरातच आहोत. इनिशियली वी फेल्ट ओके, इट इज गुड थिंग टू बी ॲट होम, बट लेटर ऑन वी रिअलाइज वी कांट सिट ॲट होम. तर घरी राहणं हे तर चांगलंच आहे, पण नंतर आपल्याला कळलं नुसतं घरात बसून काही उपयोग नाही आहे. हाऊ आर वी गोइंग टू कंटिन्यू अवर स्टडी. तर आपण आपला अभ्यास जो आहे तो कसा कंटिन्यू करायचा. अँड देन वी बिकेम फॅमिलियर विथ ऑनलाईन टीचिंग. फर्स्ट टाईम वी हर्ड अबाउट झूम मीटिंग ॲप, गुगल मीट ॲप अँड सो मेनी अदर थिंग्स. तर नंतर त्या ठिकाणी आम्हाला हळूहळू त्या ठिकाणी झूम मीटिंग ॲप कळायला लागलं, गुगल मीट ॲप कळायला लागलं. टुडे आय फील एस सिटिंग ॲट होम वी आर लर्निंग अ लॉट फ्रॉम आवर टीचर्स. एस इट इज अ बून फॉर अस. आणि आज मला असं वाटतं की खरंच शिक्षकांकडनं आपल्याला या माध्यमातून का होईना जे शिकायला मिळतं आहे ते खरंच ते आपल्याला फायद्याचं आहे असं मला वाटतं. रुचिता त्या ठिकाणी म्हणते आहे आय डू ॲग्री विथ यू, बट ॲट द सेम टाईम इफ यू नो दॅट दिस ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंग हॅज बिकम अ मेजर इशू as 70% of our children cannot afford to buy smartphone or have no money to buy the internet data. तू म्हणतोयस ते बरोबर आहे रे, पण 70% मुलांकडे त्या ठिकाणी स्मार्टफोन नाही आहे आणि त्यांच्याकडे इंटरनेट डेटा त्या ठिकाणी विकत घेण्यासाठी पण पैसे नाही आहेत. सो इट इज नॉट रिचिंग टू ऑल. त्यामुळे ही जी पद्धती आहे ती सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहे. हे मोठं वाईट आहे. रुही म्हणते नॉट ओनली दॅट इन मेनी पार्ट्स ऑफ अवर कंट्री देर इज नो इलेक्ट्रिसिटी नॉर रोड अँड द पॅरेंट्स आर सो पुअर दॅट दे आर नॉट एबल टू मीट बोथ एंड्स एव्हरी डे. तर काही ठिकाणी तर अशी अवस्था आपल्या देशामध्ये आहे की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही आहे, रस्ते नाही आहेत, पालक इतके गरीब आहेत की त्यांना त्या ठिकाणी रोजचा चरितार्थ चालवणंसुद्धा कठीण होतं. हाऊ डू वी एक्सपेक्ट टू ब्रिंग इन दिस फ्लो ऑफ लर्निंग. मोस्ट ऑफ द टाइम दे आर अनविलिंग टू सेंड देअर चिल्ड्रन, स्पेशली गर्ल चाइल्ड, टू सेंड इन अ स्कूल नाऊ. आय फील नो विल स्टॉप एज्युकेशन ऑफ देम. पण अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी मुलाला पाठवायला तयार नाही आहे आणि इतकी वाईट अवस्था आहे की त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी शाळेत पाठवणंसुद्धा त्या ठिकाणी ते होत नाही आहे. पण अशा मुलांचं शिक्षण थांबता कामा नये. सुशील त्या ठिकाणी म्हणतो फ्रॉम माय साईड आय फील इट हॅज बेनिफिटेड आवर स्टुडंट्स ॲज वेल ॲज टीचर्स टू अपडेट देअर सॉफ्ट स्किल. पण मला असं वाटतं की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की या माध्यमातून का होईना की मुलांनी आणि शिक्षकांनी त्या ठिकाणी आपले सॉफ्ट स्किल जे आहेत ते आपण अपडेट करायला पाहिजे. म्हणजे आपल्यात ते जे गुण आहेत त्या गुणांना सुधारणा त्या ठिकाणी करायला पाहिजे. मेनी ऑफ देम हॅव लर्न अबाउट टेकिंग ऑनलाईन लेक्चर्स विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. तर त्यातल्या बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी ही जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्या ठिकाणी अवगत करून घेणं गरजेचं आहे. दे आर युझिंग व्हेरियस टेक्निक्स अँड मेथड्स टू मेक देअर टीचिंग इंटरेस्टिंग. तर
अनेक लोकं, अनेक शिक्षक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे टेक्निक्स वापरत आहेत, पद्धती वापरत आहेत आणि त्या पद्धतीने टीचिंग इंटरेस्टिंग करत आहे. इवन इवन दे आर कंडक्टिंग ओपन बुक टेस्ट अँड MCQ एक्झाम आफ्टर एव्हरी लेक्चर. आणि काही शिक्षक तर त्या ठिकाणी ओपन बुक टेस्ट घेत आहे. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतो, ते त्यांची परीक्षा घेत आहेत. सो इट इज अ गुड चेंज. त्यामुळे हा बदल खरंच चांगला आहे असं मला वाटतं. आनंद त्या ठिकाणी म्हणतोय, आय हॅव ऑब्झर्व दॅट मेनी स्टुडंट जस्ट लॉग इन अँड मूव्ह अराउंड द हाऊस अँड ॲक्च्युली मिसयुजिंग द फॅसिलिटी दिस फॅसिलिटी. पण मी तर असंही बघितलं आहे की बरेचशी मुलं त्या ठिकाणी लॉग इन करतात आणि घरातच त्या ठिकाणी फिरत असतात, ते लेक्चर अटेंड करतच नाही आणि त्याची ही जी फॅसिलिटी आहे तिचा ते गैरवापर करत आहेत. Many kids are suffering from eye problem. Some are getting tired sitting in front of the mobile and doing the assignments hours and hours. They are overburdened with it. तर काही मुलांना त्या ठिकाणी आय प्रॉब्लेम येत आहेत, काही मुलं त्या ठिकाणी कंटाळता आहेत, मोबाईल समोर बसून बसून असाइनमेंट करायला खूप वेळ लागतो आहे आणि हे एक प्रकारचं बर्डन त्यांना वाटतं आहे. तर त्या ठिकाणी एक्सपर्ट जे शेवटी म्हणत आहे, फायनली इन कन्क्लुजन वी कॅन ऑल ॲग्री दॅट ऑनलाईन क्लासेस हॅव सम मेरिट्स फॉर बोथ स्टुडंट्स ॲज वेल ॲज टीचर्स, बट इक्वली देअर आर सम डिसॲडव्हांटेजेस ऑफ दिस ऑनलाईन क्लासेस. म्हणून त्या ठिकाणी शेवटी एक्सपर्ट असं म्हणतात की हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ऑनलाईन क्लासेसचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेसुद्धा आहेत. We can conclude that if proper measures will not be taken, these online classes may become burden for both students and teachers. आणि जोपर्यंत एक योग्य ते पावलं उचललं जात नाही तोपर्यंत हे ओझं जे आहे एक प्रकारे ऑनलाईन क्लासेसचं, ते त्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांनाही त्या ठिकाणी पेलावं लागेल असं त्याने म्हटलेलं आहे. एक टॉपिक अजून त्या ठिकाणी आलेला आहे, तो टॉपिक आहे, इमॅजिन दॅट दिस इज युअर फर्स्ट डे ऑफ ज्युनियर कॉलेज आफ्टर पासिंग युअर 10th स्टँडर्ड. कल्पना करा की तुमचा पहिलाच दिवस आहे, तुम्ही 10वी पास झालेला आहे, ज्युनियर कॉलेजमध्ये पहिलाच दिवस आहे. यू आर टोटली न्यू अँड अननोन अबाउट कॉलेज. देर यू मेट अदर न्यू फ्रेंड्स हू टू आर FYGC स्टुडंट. प्रिपेअर अ शॉर्ट डिस्कशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स इंट्रोड्युसिंग टू इच अदर ऑन द फर्स्ट डे ऑफ ॲट कॉलेज. आणि कॉलेजमध्ये पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण आपला परिचय करून देतो आपल्या इतर मित्रांना. तर कशा पद्धतीने ती चर्चा करतील. तर चिराग त्या ठिकाणी म्हणतोय, हाय व्हॉट इज युअर नेम. तो मुलगा म्हणतोय, आय एम सुशील. चिराग म्हणतो, आय सुशील, आय एम चिराग. सुशील सेड, चिराग हू इज दिस बॉय विथ यू. इज ही ऑल्सो 11th स्टँडर्ड स्टुडंट. हा मुलगा कोण आहे तुझ्याबरोबर, तो पण 11वीला आहे का. चिराग म्हणतो, एस ही इज माय स्कूल फ्रेंड सुजय. ही ऑल्सो हॅज टेकन ॲडमिशन्स हिअर इन अवर कॉलेज. त्याने पण आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. सुशील सेड, हाय सुजय, व्हॉट सब्जेक्ट्स यू हॅव ऑफर हिअर. तू कोणते विषय घेतलेस. सुजय त्या ठिकाणी म्हणतो, आय एम नॉट 11th स्टँडर्ड स्टुडंट, आय एम इन द 12th स्टँडर्ड अँड आय वॉज इन सेम स्कूल व्हेअर चिराग वॉज. तर मी 11वीला नाही तर मी 12वीला आहे आणि आम्ही एकाच शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. सुशील सेड, व्हॉट क्लास यू आर इन चिराग. तो म्हणतो, चिराग म्हणतो, आय मीन FYGC अँड न्यू स्टुडंट इन दिस कॉलेज. मी FYGCला आहे म्हणजे 11वीला आहे आणि याच कॉलेजमध्ये आहे. सुशील सेड, ओ आय एम ऑल्सो अँड FYGC स्टुडंट अँड लास्ट वीक ओनली टूक ॲडमिशन्स इन दिस कॉलेज. मी मागच्या आठवड्यातच मी ॲडमिशन घेतलेली आहे. सुजय सेड, इट इज नाईस दॅट यू बोथ आर इन 11th अँड नाऊ हॅव बिकम नोन टू वन अनदर. मला आनंद होतो की तुम्हाला एकमेकांना तुम्ही ओळख करून घेतलेली आहे. चिराग सेड, व्हॉट स्ट्रीम यू हॅव चोजन, कॉमर्स ऑर सायन्स. तू कोणती शाखा निवडलेली आहे. सुशील सेड, I have taken commerce. What about you? Chirag said, I too am a commerce student. Great. Where do you come from? तू कुठून येतोस. मी पण कॉमर्स घेतलेली आहे. सुशील said, I come from Borivali. What about you? Chirag said, oh great. I too stay at Borivali. So nice. Now at least I got a new friend in you. Can we be a friend? तर आपण चांगले मित्र बनू शकतो आता आपण. तर आपण एक मैत्री करायची का. सुजय said, it will be good as well. ॲज वी ऑल कम फ्रॉम सेम प्लेस. ठीक आहे, आपण सगळे एकाच ठिकाणाहून येत आहोत. सुशील सेड, व्हाय नॉट, लेट अस डिसाईड टुडे ऑनवर्ड्स वी आर फ्रेंड्स अँड विल कम टुगेदर टू द कॉलेज. तर ठीक आहे, आजपासून आपण ठरवूया की आपण चांगले मित्र आहोत आणि उद्यापासून एकत्र आपण कॉलेजला येऊया असं त्या ठिकाणी ठरतं आहे. अजून एक विषय या ठिकाणी आपण घेतला आहे, अ बॉय हुज पॅरेंट्स आर वर्किंग ॲट अ कन्स्ट्रक्शन साईट बट आर डुईंग नो कॉम्प्रोमाइज इन गिव्हिंग एज्युकेशन टू देअर सन. एक मुलगा आहे ज्याचे पालक त्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी काम करत आहेत, पण शिक्षणाच्या बाबतीत त्यांना कुठलीही तडजोड नको आहे. द बॉय इज ऑल्सो स्टडियस अँड हार्ड वर्किंग अँड दिस इयर इन SSC बोर्ड एक्झाम ही हॅज सिक्युअर्ड 90+%. आणि हा मुलगा पण त्या ठिकाणी त्यांचा अतिशय कष्टाळू आहे, मेहनती आहे. त्याने ह्या वर्षी त्याला 10वीला 90%च्या पुढे त्या ठिकाणी मार्क्स पडलेले आहेत. बट नाऊ ॲज हिज फायनान्शियल कंडिशन इज नॉट इनफ साऊंड. पण त्यांची आर्थिक परिस्थिती काही बरोबर नाही आहे. ही इज थिंकिंग टू डिस्कंटिन्यू हिज एज्युकेशन अँड वर्क विथ हिज पॅरेंट्स. तर त्याला त्याचं शिक्षण जो आहे तो आता
डिस्कंटिन्यू करायचं म्हणतोय आणि त्याला त्याच्या वडिलांबरोबर त्याला काम करावं लागणार आहे. फॉर फर्दर एज्युकेशन ही नीड्स मॉनिटरी हेल्प. तर त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्याला एक आर्थिक मदत जी आहे ती पाहिजे आहे. यू अँड युअर न्यू फ्यू फ्रेंड्स हॅव कम टुगेदर टू फाइंड आउट सम सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. तुम्ही आणि तुमचे मित्र या ठिकाणी ही समस्या कशी सोडवाल. बिफोर दिस यू अँड युअर फ्रेंड्स हॅड अ ग्रुप डिस्कशन टू हेल्प हिम प्रिपेअर 4 to 5 4 or 5 ऑफ युअर डिस्कशन अबाउट इट. तर तुम्ही कशा पद्धतीने हा पैसा तुम्ही जमा करणार आहात त्या मुलाला मदत म्हणून ते तुम्हाला आता बोलायचं आहे ग्रुप डिस्कशनमध्ये. अंकित, हॅलो अजय, व्हाय आर यू सो क्वाईट टुडे, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम. त्या ठिकाणी अंकित म्हणतोय अजयला की तू इतका शांत का आहेस, काय प्रॉब्लेम आहे का. अजय म्हणतोय, यू नो आवर स्कूल फ्रेंड संजय हॅज सेक्युअर्ड रिअली व्हेरी गुड मार्क्स इन SSC बोर्ड एक्झामिनेशन बट वी ऑल नो हिज फायनान्शियल कंडिशन. अरे तुला माहिती आहे का, आपला एक मित्र आहे संजय, तो अतिशय चांगले मार्क्स त्याला मिळालेले आहे 10वीला, पण त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वी ऑल्सो नो दॅट हिज पॅरेंट्स आर वर्किंग ऑन ऑन कन्स्ट्रक्शन साईट अँड ही हार्डली एबल टू मीट बोथ एंड्स मीट. आणि आपल्याला हेही माहिती आहे की त्याचे वडील खूप मेहनत करतात, कष्ट करतात आणि त्यांना रोजचं जगणं पण त्यांना अशक्य आहे आणि पण त्याला चांगले मार्क्स पडले आहेत. स्मृती त्या ठिकाणी म्हणते, इट्स ट्रू दे आर व्हेरी पुअर, कॅन वी डू समथिंग अबाउट हिम. हो, ते खरंच खूप ते गरीब आहेत आणि आपण काही करू शकतो का त्यांना. त्या ठिकाणी पार्थ म्हणतोय, आय थिंक वी कॅन सर्टनली डू समथिंग फॉर हिज कॉलेज एज्युकेशन, हायर एज्युकेशन नीड्स अ लॉट ऑफ मनी. तर आपण निश्चितच काहीतरी करू शकतो त्याच्या शिक्षणासाठी. अंकित सेड, आय थिंक वी कॅन टेल दिस थिंग टू आवर पॅरेंट्स टू अँड टेक देअर हेल्प इन रेझिंग फंड फॉर हिम. मला असं वाटतं की आपण आपल्या पालकांना सांगावं आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक मदत आपण गोळा करावी. अजय सेड, येस अंकित, आय डू ॲग्री विथ यू. हो अंकित, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. आय थिंक दे विल सर्टनली फाइंड आउट सम सोल्युशन. मला असं वाटतं की आपले पालक निश्चितच काहीतरी उपाय त्याच्यावर शोधतील. स्मृती सेड, वी मस्ट से दॅट व्हॉट एव्हर मनी आय हॅव सेड इन माय पिगी बँक वी विल डोनेट टू हिम अँड सेट अन एक्झाम्पल. तर मला असं वाटतं माझ्याकडे पिगी बँकमध्ये जेवढे पैसे आहे ते पैसे मी त्याला देईल आणि एक चांगलं उदाहरण मी त्या ठिकाणी दाखवून देईल लोकांना. पार्थ म्हणतो आहे, बट ना हाऊ मच इट विल बी. पण किती पैसे असतील त्याच्यामध्ये. इट विल नॉट बी मोर दॅन 5,000 रुपीज. इट विल नॉट बी सफिशियंट फॉर दिस ॲडमिशन इन सायन्स स्ट्रीम. आणि ते काही पैसे 5,000 काही पुरेसे नसतील सायन्स घेण्यासाठी. अंकित म्हणतोय, नो प्रॉब्लेम, आय फील वेन वी विल टॉक टू अवर पॅरेंट्स दे टू विल हेल्प अस. मला असं वाटतं की पालकांशी बोललो तर निश्चितच आपल्याला ते अजून मदत करतील. अंकित म्हणतोय, नो प्रॉब्लेम, आय फील वेन वी विल टॉक टू अवर पॅरेंट्स दे टू विल हेल्प अस. अजय सेड, येस इट इज रिअली अ व्हेरी नाईस आयडिया. बिसाइड दिस वी कॅन टॉक टू अवर टीचर्स अँड दे टू विल गिव्ह अस अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. आपण आपल्या शिक्षकांशी पण बोलूया आणि ते पण आपल्याला काही मदत करतील. स्मृती सेड, येस रिअली बेस्ट थिंग्स यू सेड. टुडे ओनली वी विल अप्रोच अवर टीचर्स अँड टॉक विथ देम अबाउट आवर प्लॅन टू हेल्प हिम. तर आजच आपण आपल्या शिक्षकांना भेटूया आणि कशा पद्धतीने मदत करता येईल ते आपण बघूया. अंकित सेड, थँक यू ऑल ऑफ यू फॉर युअर क्विक सपोर्ट अँड कमिंग फॉरवर्ड टू हेल्प हिम. तर तुमचा चांगला सपोर्ट मिळाल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि आपण त्याला निश्चितच मदत करूया. गिविंग सम मोर आयडियाज इट विल हेल्प आवर फ्रेंड सुमित ओव्हरकमिंग द फायनान्शियल प्रॉब्लेम अँड कंटिन्यूइंग एज्युकेशन. तर या पद्धतीने आपल्या मित्राला खूप एक मदत त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्या पद्धतीने त्यांनी एक मदत जी आहे ती केलेली आहे. अजून एक चर्चा ह्या ठिकाणी आलेली आहे. फ्रेम अ ग्रुप डिस्कशन अमंग 3 स्टुडंट, रचना, संजय अँड स्मिता अँड अ टीचर Rachana, who is leaving for England to witness 400th death anniversary of the greatest dramatist William Shakespeare. तर 400वी त्या ठिकाणी जी पुण्यतिथी आहे विल्यम शेक्सपियरची त्याबद्दल आपली इंग्लंडला ही जाते आहे रचना. तर ती एक चर्चा त्या ठिकाणी काय आहेत. रचना, संजय अँड स्मिता, गुड मॉर्निंग मॅम. टीचर सेड, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू, हाऊ आर यू. Rachana said, I am fine, ma'am, and thank you. Sanjay, I too fine, ma'am. Thank you very much. It seems you are going to a long trip, ma'am. आणि त्या ठिकाणी म्हणजे म्हणते, मॅडम तुम्ही मोठ्या ट्रिपला जात आहात. स्मिता, येस मॅम, यू आर कॅरिंग दिस सुटकेस अँड लगेज विथ यू. इज इट यू आर गोईंग समवेअर आउट ऑफ स्टेशन. तुम्ही बाहेर जात आहात का. टीचर सेड, येस आय एम लिव्हिंग फॉर लंडन. रचना सेड, शाल आय गेस द रिझन. मे बी टू एस्केप द स्कॉर्चिंग हिट ऑफ मुंबई. कदाचित खूप उष्णता मुंबईमध्ये आहे म्हणून तुम्ही जात आहात का. त्या ठिकाणी टीचर म्हणतायत, नो आय एम गोइंग टू विटनेस युनिक सेलिब्रेशन ऑफ 400 डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ विलियम शेक्सपियर बिंग हेल्ड ॲट हिज बर्थ प्लेस स्ट्रॅटफोर्ड
on an Ohan. I went to play a tribute to his legacy. I hope you know that I'm in an ardent fan of Shakespeare. There will be a great pageant in the evening of 23 April and I want to witness the celebration. तर त्या ठिकाणी जी पुण्यतिथी आहे त्यासाठी मी चाललेली आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी मी हे सेलिब्रेशन त्या ठिकाणी त्याचा लाभ घेईल. संजय अँड स्मिता, वाव व्हेरी लकी मॅम, यू आर गोइंग टू विजिट विलियम शेक्सपियर्स बर्थ प्लेस. सो तुम्ही विलियम शेक्सपियर यांच्या जन्मठिकाणी जन्मगावी जाणार आहात. रचना सेड गुड लक मॅम अँड विश यू हॅपी जर्नी. टीचर सेड थँक यू, आय विल ब्रिंग अ सुविनियर टू यू. सुविनियर्स अर्थ आहे स्मृतिचिन्ह, एक स्मृतिचिन्ह तुम्हाला मी आणेल. स्मिता अँड संजय, इज सो नाईस ऑफ यू मॅडम, इट विल बी अ ग्रेट थिंग फॉर अस. रचना सेड थँक यू मॅम, बाय. तर या पद्धतीने हे एक ग्रुप डिस्कशन जे आहे ते आपण बघितलं. इथे आपण थांबूया.